कुठला असा मेमोरेबल डे आहे का तुमच्यामध्ये? कारण माझा एक मेमोरेबल डे आत्ता येतोय, की जो की मला लाईफ लॉंग म्हणजे तंतोतंत Awaited. असं अवेटेड नाही, हम्म. की जो दिवस तुम्ही विसरणार नाही तुमच्या लाईफमध्ये काही कारणासाठी का ना, की तो तुम्ही दिवस विसरणार नाही. माझ्यासाठी एक आहे 24 फेब्रुवारी. मी का सांगतो मी आता, तोपर्यंत तुम्ही विचार करा मी सांगतो का 24 फेब्रुवारी माझ्यासाठी आहे. बर तर माझ्यासाठी 24 फेब्रुवारी अनफॉर्गेटेबल हाच आहे, की त्या दिवशी मी फेसबुकला फोटो पण टाकला असेल. त्या दिवशी मी एपीजे अब्दुल कलामांना भेटलेलो बरोबर. तुझा त्यावेळी. फोटो भेटला ना ते. ते तो स्पेशल दिवस भरपूर करण्यासाठी होता. कारण एकतर त्या दिवसाची तयारी आम्ही भरपूर दिवसापासून करत होतो. म्हणजे आम्हाला प्रॉपर त्यावेळी त्यांना Z+ सिक्युरिटी होती. मग Z+ सिक्युरिटीमध्ये एंटर करण्यासाठी आम्हाला जिल्हा पोलीस आयुक्तालयाकडून परमिशन वगैरे घेऊन आमच्याकडे बॅज होते, की आम्हाला Z+ सिक्युरिटी एंटर करला आहे. मग त्यासाठी परमिशन घ्यायला गेलं होतं. मग त्यांच्या स्वागत आमच्या शाळेत येणार होते ते. वारणा साखर कारखान्याचा काहीतरी सुवर्ण महोत्सव होता तो. ठीक आहे. मग आमच्या शाळेत येणार होते आणि आमच्या शाळेत येणार होते. मग त्यांच्या स्वागतासाठी मी उभा होतो बुके घेऊन. ठीक आहे. अरे वा. आणि त्यावेळी इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका मॅच चालू होती. ठीक आहे. आणि आम्ही सगळे आणि आमचे सर पण जरा क्रिकेटचे फॅन होते त्यावेळी. आणि त्यावेळी सचिन तेंडुलकर खेळत होता आणि असं साईडनं कॉमेंट्री होती. 100 झाले, अरे 150 झाले. हा. मग आम्ही तिथं हे बुके घेऊनच उभारलो आणि इकडून सगळं कोण ना कोण तर येऊन सांगायला लागले. मग म्हणले 190 झाले, मग 195 झाले. ठीक आहे. आणि नंतर आम्हाला येऊन कोण तर म्हणलं, अरे सचिननं 200 मारला. अरे बाप. आम्ही काय त्याची चेष्टा करायला लागलोय, 200 कसं शक्य आहे ओडीआय मध्ये. ठीक आहे. आम्हाला पटना ओडीआय चालू आहे काय, वन डे चालू आहे काय, टेस्ट चालू आहे का बघा. कुणाला पटना की वन डे मध्ये कोण 200 मारू शकते. ठीक आहे. आणि त्यावेळी सगळेजण येऊन परत तीच चर्चा चालू झाली की ओडीआय मध्ये सचिननं पहिला त्या दिवशी 200 मारलेला. तो इंडियासाठी एक स्पेशल दिवस होता की त्या दिवशी सचिननं 200 मारला. आणि त्याच दिवशी संध्याकाळी आमच्या शाळेत तर काय आले नाहीत, पण आम्ही जे बाहेर उभा होतो स्वागताला, की ज्यांच्याजवळ Z+ एंटर करायला परमिशन होती, त्या सगळ्यांना घेऊन एक तिथं वारणा साखर कारखाना वारणा हायस्कूल म्हणून आहे तिथं एक त्यांचं ग्राउंडवर त्यांचं स्पीच होती. मग त्याचं बॅकस्टेज आम्हाला जाऊन उभा केलेलं पूर्ण सिक्युरिटीमधून. सगळ्या बाजूनं गार्ड्स आणि सगळ्या बाजूनं गार्ड्स म्हणजे प्रॉपर बंदुका घेऊन, असं काट्या विषय काय नाही, मशीन गन घेऊन सगळेजण उभा. आणि तिथून त्यांचं भाषण झालं आणि ते खाली उतरायला लागले, एपीजे अब्दुल कलाम सर. आणि आम्ही बारकी पोरं डायरेक्ट घुसा म्हटली, घुसा मध्ये. मग एकटा जो पुढे गेला होता सगळ्यात, ते बारकं पोरगा बघितलं नाही, ते Z+ वाल्याने धरला आणि उचलून फेकला त्याला. अरे बापरे. कारण तिथं ते बघत बसत नाहीत की तुम्ही काय काय काय, कारण काय पण असू शकते ना, टाइम बॉम्ब काय पण काय पण असू शकते. आणि असं पळत आलेलं बघून मग ते धरत नाहीत, ते तिकडे मग ते बारकं पोरगं बाई सगळं बघत नाही, ते धरून उचलूनच फेकतात. मग पॅनिक सिच्युएशन होते. मग आमचे सर कसे साऊथ इंडियन होते एक, मग ते पुढे केले आणि त्यांनी तमिळमध्ये बोलले त्यांना, कलाम सरांना, की हे आमची शाळेची मुलं आहेत, हुशार पोरं आहेत आणि हे तुम्हाला भेटायला आलेले आहेत. मग त्यावेळी सिक्युरिटीना त्यांनी म्हणले की काम डाऊन अँड लेट देम कम इन म्हणले. मग प्रॉपर एक 5 मिनिटं बोललेत आमच्याशी. अरे बापरे. ते अजून पण मला फक्त ब्लँक होतो मी त्यावेळी. माहिती आता काय बोललेत मला आठवत नाही ते त्यावेळी. मी फक्त तिथं उभा होतो, ते जे काय बोलत होते ते ऐकत होतो. मला अजून पण काय आठवत नाही, फक्त एवढंच आठवते शेवटी म्हणले की विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर लाईफ. आणि त्या मोमेंटमध्ये एक फोटो आहे माझा, ते फोटो आहे तिथं, मी फेसबुकला पण टाकलेला, तोच आहे. मग तोच आहे मोमेंट. मला बाकीचं सगळं दिवस आठवते की ते Z+ सिक्युरिटीमध्ये आम्ही कसं गेलो होतो, पोलिसांमध्ये काय बोलणं झालेलं सगळं डिटेलमध्ये आठवते. पण ते जे कलाम सरांनी काय बोलले आम्हाला ते मला आठवत नाही, पूर्णपणे ब्लँक आहे मी त्यावेळी. असं स्टार स्ट्रक होतोय माहिती आहे काय, पण कधी पण सगळं विसरून जातोय.
त्या आपत्तीचं झालेलं त्यावेळी. करेक्ट. मग असं कोणाची मेमरी आहे काय? अशी तर नाहीये. पण मेमोरेबल डे कशा कोणत्या पण करण्यासाठी असू शकतोय. राईट. अशी माझी एक मेमरी आहे. खरं ती थोडीशी एम्बॅरेसिंग पण म्हणू शकते आपण. थोडीशी कॉमेडी काइंड ऑफ आहे. आपल्या OIT मध्ये KIT मध्ये आमच्या इथं ओपन एअर थिएटर म्हणून आहे. म्हणजे ओपन एअर थिएटर म्हणजे ते ओपन कार्यक्रम वगैरे होत असतात, इव्हेंट वगैरे होत असतात. फिल्मसाठी पण प्रमोशनसाठी यायचे ऍक्टर्स वगैरे मोठे मोठे. मग नाना पाटेकर आलेले एकदा. त्यांची विजिट होती. काहीतरी पिक्चर होता का नाटक होतं काहीतरी होतं आणि आलेले. पिक्चरच्या साठी झाले होते. पिक्चरसाठी आलेले ना. नट सम्राट आलता त्यावेळी. नट सम्राटसाठी आलेले. हा बरोबर. आणि त्यावेळी त्यांचं भाषण वगैरे चालू होतं. ते त्यांच्या पुढे समोर प्रेझेंटेशन वगैरे झालं. नाटकाचे 1-2 अंक काहीतरी झाले कॉलेजमधल्या. सगळे चालू होतं आणि आम्ही बसलेलो मागं सगळ्यात शेवटी एकदम टॉपला. बरोबर त्या सेमिनार हॉलच्या खालच्या साईडला बसलेलो आम्ही. तिथून आम्हाला सगळेजण दिसालेत. सगळेजण समोर आहेत. सगळ्यांचं ऐकू यायला लागले आणि त्यांनी क्वेश्चन अँड आन्सर चालू केले. म्हणजे तुम्हाला नाना पाटेकर सरांना काही विचार असेल तर विचारू शकताय असं. मग एक चालू झाले. तोपर्यंत मागे आमच्या इथं चर्चा पोरांच्या. काहीतरी विचार लागते, काहीतरी विचार लागते, काय जरा दंगा करायला लागते, काय तर दंगा करायला लागते. मग आम्ही मी लगेच गुगलवरती गेलो. कॉन्ट्रोवर्सीज अबाउट नाना पाटेकर. खतरनाकच. कॉन्ट्रोवर्सीज बघत आलो. एक न्यूज सापडली. मग म्हणलं ही न्यूज सांगायची. म्हणलं काय वाटेल तेवढी विचारायचं म्हणलं. म्हणजे असं एक अफवा टाईप होती न्यूज. म्हणलं खरं आहे का नाही काय माहित नाही, पण विचारायचं काय असेल असेल. नाना पाटेकर ऑलमोस्ट एक त्यांनी क्वेश्चन संपवतच आणलेले. तरी पण मी हात वर केला म्हणून त्यांनी मला माझ्याकडे बघितले. असे 10-12 हात होते संपूर्ण ह्याच्यामध्ये. आणि तरी पण त्यांनी माझ्याकडे हात करून विचार सांगितले त्याच्याकडे माहिती द्या. मी घाबरत उभारलो. तोपर्यंत माईक आला जवळ. माईक घेतला. नाही माईक नव्हता वाटतं होते. माईक लांब होता. त्यांनी म्हणले असू दे बोल, मायावर आवाज येतोय. मग असं हात धरत नाहीत कारण तोंडासमोर असं आणि जोरात बोलतात. तशी मी पोच दिली आणि तशी पोच दिलेला एक फोटो पण आहे आता रिसेंटली. मला वाटतं हाय तो. आणि तसा हे केला, चेहरा केला आणि चेहरा मला दिसत नव्हता कोणाला जास्त. असं बॅक साईडला होतो कम्प्लीट. पण क्वेश्चन विचारला मी. नाना सर मन्या सुर्वे तुमचा भाऊ आहे खरा आहे काय? अरे बापरे. आणि ती फॅक्ट पण आहे. त्यांनी लगेच म्हणले हो मन्या सुर्वे जो तुम्ही म्हणताय तो माझा मावस भाऊ आहे. आणि आम्ही होतो मुंबईमध्ये एकत्र, पण आम्ही तो जरा डांबरट असल्यामुळे आम्ही त्याच्यापासून लांब जाऊन राहिलो असं काही त्यांनी सांगितलं. काय ते उत्तर सांगितलं. आणि त्यानंतर असं म्हणले की असे काही समाजकंटक असतात समाजात की जे पुरलेल्या गोष्टी सगळ्या उकरून काढायचा प्रयत्न करत असतात. आईला म्हटलं समाजकंटक नाना पाटील कशाला विचारला प्रश्न म्हणला. मला नंतर पोरं म्हणली करे असं ते बरं झालं विचारला. सगळ्यांची लायकी काढालता, सगळ्यांची नावं ठेवालता. पोरं ऐकत नाही, बदला घेतात लगेच जाग्यावर. ती लाईफ लॉंग मेमरीज आहे आता. मी ह्याला गेलो होतो म्हणजे हिमाचल प्रदेशला तोषला गेलो होतो. जिथं म्हणजे आम्ही म्हणजे कसोलला गेलो होतो पहिला. आणि कसोलमध्ये उतरल्यानंतर असं कळालं की तिथं बर्फ पडला नाही खूप दिवस झाला. आणि संध्याकाळी तोषला बर्फ पडेल म्हणून. तोष कसा आहे तर कसोलच्या वर आहे म्हणजे हायर अल्टिट्यूडला. मग मी तोषला पोचलो आणि पोचल्या तिथं बर्फ पडायला चालू झाला. म्हणजे तिथं पोचल्या असं गाडीतून बाहेर निघालो आणि थोडं पुढे गेलो आणि तिथं वर जाताना असं बर्फ पडायला लागला. आणि संध्याकाळी सगळं असं ब्राऊन होतं म्हणजे असं बर्फाचं काय नामोनिशाण नव्हतं. पण लांबच्या डोंगरांवरती तसं होतं बर्फ.
पण हम्म. असं आपलं कसं डोंगर आता आपल्या साईडचे असतात सगळं असं ब्राऊन हम्म. कलरचं संध्याकाळचं ते व्ह्यू होतं. पण रात्रभर पडला म्हणजे बर्फ पडला त्यावेळेला लिटरली -15 डिग्री पण गेलं रात्री. हम्म. आणि रात्री आम्ही दमलो पण होतो दिवसभर, मग आम्ही झोपलो आणि दुसऱ्या दिवशी उठल्या बघितलं त्यामुळे आम्ही काय ते 5:30-5ला उठलो होतो. बाहेर येऊन बघतोय तर असं लिटरली किती एक अर्धा फूट बर्फ पडला होता बाहेर आणि जे काय ब्राऊन होतं ना ते सगळं व्हाईट झालेलं. हम्म. असं दरवाजा उघडलं सगळं व्हाईट. म्हणजे आपण ते कुठेतरी विंटरफेल मध्ये आलो म्हणजे आपलं ते म्हणजे तो व्ह्यू कधी विसरणार नाही असा. म्हणजे आणि ते आम्ही जे हॉटेल पण बुक केलं होतं ना त्याचं असं दरवाजा उघडल्याबरोबर त्याचं व्ह्यू फुल ते तोच कसं आहे ते चारी बाजूला डोंगरांनी असं हे वेढलेलं आहे त्याला आणि हा. त्याच्यावर पण पॉइंट आहेत. पण त्याचा दरवाजा उघडल्या तुम्हाला डोंगराचा व्ह्यू दिसतोय आणि सगळं वाईट. असं कुठेतरी परदेशात आलोय, नार्निया. विंटर मध्ये आलोय. हा नार्निया टाईप म्हणू शकतो प्रॉपर. आणि लिटरली तिकडे कसं होतंय तिकडे घरं पण हे आहेत ना म्हणजे अशी लाकडाची घरं येते आणि असं आपण स्लांटेड रूफ्स. हा विंटर आता तुम्ही आता मूवीज मध्ये बघितलं असणार ते क्रिसमस मध्ये कसं वाईब असते ते चिमणीतनं दूर निघालाय वगैरे असे असे तिथं घरं पण तशीच आहेत आणि मस्त वाटतं. म्हणजे तो कधी विसरणार नाही व्ह्यू. तो उठला जो संध्याकाळी ब्राऊन होतं सगळं म्हणजे असं बर्फाचं नामून शकत. दुसऱ्या दिवशी उठून सगळं व्हाईट बरं असं मस्त वाटतं. त्यामध्ये सनराईज एक म्हणजे माउंटेनची एक बाजू फक्त सनच्या रेजनी चमकायला लागल्या की सगळं व्ह्यू मेमोरेबल मोस्ट मेमोरेबल व्ह्यू आहे आपल्यासाठी. नाईस.